दस्तातल्या पक्षकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश अच्छा, अमिडिया कंपनीतले जे संचालक आहेत आणि बिल्डर यांच्या विरोधात. ज्यांनी दस्त करून दिलाय त्यांच्या विरोधात. अच्छा. Yes. आणि सर या सगळ्या याच्यामध्ये काय नेमकी कशामुळे हे गुन्हे दाखल होत आहेत? कारण काय यांनी सरकारी कागदपत्राची फेरफार करणं, मुद्रांक शुल्क बुडवणं, हे सगळे मुद्दे फेरफार आहेत. नाही झालेला, परंतु जे त्याला परवानग्या वगैरे पाहिजे, ज्याला नजराना भरायला पाहिजे, त्या गोष्टी घडलेल्या नाहीयेत. हा मुद्दा आहे. कागदपत्र खोटी असं काय अजून दिसलेलं नाहीये. बरं. बघू पोलीस तपासात अजून पुढचं. अच्छा, पत्रात काय काय मुद्दे सर नमूद करण्यात आले? हेच दोन मुद्दे. आम्हाला दाखवतील पत्रात काय काय नेमकं मुद्दे काय आहेत? नको. मुद्दे मी सांगितले ना तुम्हाला मगाशी साहेबांनी पण सांगितलं. हो, पण नेमकी काय काय मुद्दे त्यामध्ये आपण पोलिसांपुढे मांडणार आहात? की दस्त कसं झालेला आहे, त्याला काय पेपर लावलेला आहे आणि त्याच्यावरून तो नजराना भरण्याची गरज होती, तो तसा भरलेला नाहीये आणि त्यामुळे आर्थिक नुकसान शासनाचं झालेलं आहे. हा मुद्दा आणि स्टॅम्प ड्युटीचा मुद्दा. आजच गुन्हे दाखल होतील तर आम्ही चाललोय आता. आम्हाला त्यांना प्रोसेस, आज तर आम्ही त्यांना भेटणार आहे पोलिसांना आणि जे काय प्रोसेस असेल ते. कुठलं पोलीस स्टेशन सर आपण आज गुन्हे कोणाकडे? बावधन पोलीस स्टेशन. तर बावधन पोलीस स्टेशनला महसूस सर आपलं फक्त नाव आणि आपलं पद काय सर? संतोष शिंगाणे, सहजिल्हा निबंधक. संतोष शिंगाणे सह जिल्हा निबंधक आहेत, जे आता बावधन पोलीस स्टेशनकडे निघालेले आहेत. आपण पाहू शकतो या मुद्रांक शुल्क कार्यालयाकडून ही गाडी आता निघालेली आहे. तर थेट आता जाणार ती बावधन पोलीस स्टेशनला. हिंगाणे जे आहेत, संतोष शिंगाणे, हे ते पत्र, त्यांच्या हातात जे पत्र होतं ते पत्र घेऊन आता थेट या सगळ्या प्रकरणासंदर्भात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. तर अमिडिया कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आता अधिकारी जे आहेत ते निघालेले आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहताय. कागदपत्र जी आहेत ती खरी की खोटी या संदर्भातली चौकशी पोलिसांकडून केली जाईल असं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र सध्या अमिडिया कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आता अधिकारी निघालेले आहेत. माझ्याकडे आताच फाईल आली, काही गौप्यस्फोट होईल असं खडसेंनी म्हटलेलं आहे. अमिडिया कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकारी निघालेले आहेत. जे मे 2025 मध्ये खरेदी खत नोंदवण्यात आलेला आहे, याच्यात जुना 7/12 म्हणजे बंद झालेला 7/12 देऊन खरेदी खत नोंदवण्याचा प्रयत्न झालेला आहे. याच्याबद्दल संबंधित जे खरेदी विक्री करणारे आणि तत्कालीन सब रजिस्ट्रार यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाईचा निर्णय घेण्यात आलेला